आता दोघांनी मिळून सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. सुखी राहा. साधना मावशी, आम्हाला तुमचेही आशीर्वाद हवेत. काय तर म्हणे संस्कार. अरे साध्या घरच्या मोलकरणीच्या सुद्धा पाया पडायला लावलं, पण माझ्या नाही. आता अंगठ्यांची खरेदी तर झाली. हो, बाकी खरेदी सुद्धा लवकरच उरकूया आणि मग गुरुजींना सांगून लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त शोधूया. अगदी बरोबर. चला ताई, सगळं छान झालं आणि मनासारखं झालं. आता निघतो आम्ही. अगं, निघताय कुठे? जेवण तयार आहे. जेवल्याशिवाय जायचं नाही तुम्ही. फक्त त्याआधी आपल्या सगळ्यांचे एक फोटो काढूया. हो हो, अगदी. ग्रुप फोटो. चला. फोटो तर हवा. मी बरा आहे, पण तुम्ही इथं कशा काय? तुम्ही नयनतारा मॅडमांबरोबर आलाय काय? म्हणजे साधना मावशी म्हणजे तुम्हीच काय? अहो मग एवढ्या दिवस त्यांच्या घरी काम का करायलाय तुम्ही? अहो हे कमळीला माहित आहे का सरू काकी? नाही नव, का असं लपून लपून राहायला लागलाय तुम्ही? नेमकं काय चाललंय कळेल का मला? सरू काकी बोला की. हे बघ बंड्या, नाही तर फक्त माझ्या कमळेला बघायला आलो होतो. याच्यावर जास्त मी काय बी नाही सांगू शकत. अहो मग का अजून भेटला नाही तिला? का असं लपून लपून राहताय? नाही रे, त्यासारखं आता तिला भेटलो ना तर तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊन जाईल. का? असं का होईल? ते मी तुला आता नाही सांगू शकत बंड्या. आता फक्त मी इथं आलोय की कुणाला बी कळता कामा नाही. अहो पण का? नाही सांगू शकत मी तुला. तर तुम्हाला काही विचारू बी नको. हे बघ, माझं नाईलाज आहे रे. बरं ठीक आहे, मी नाही कोणाला सांगत. ऐका की, तुम्ही एकदा कमळीला भेटा फक्त, मी तिला बोलवून आणतो. लगेच आणतो. म्हणत्या नाही नाही, ऐक माझं, नको हट्ट करू. मला माहिती आहे कमळी इथं का आली आहे. आणि ती समजा अन्नपूर्णा आजीसाठीच करायला लागली, ते बी मला ठाव आहे. पण ते अरे आता मी माझी खरी ओळख दाखवली ना तर समजा अवघड होऊन जाईल रे. म्हणून सांगते, आपण भेटलाच कुणाला मी सांगू नकोस. कमळीला मी सांगायचं नाही. तू शपथ खा माझी, शपथ खा. घे शपथ. हा, कळलं ना? कुणाला बी सांगायचं नाही. आणि ऐक, हा नंबर ठेव तुझ्याकडे. मी जिथं राहतो ना तिथल्या एका मावशींचा नंबर आहे. अगदीच गरज लागली ना तर मला याच्यावर फोन कर. कमळे, तू काय करायला निघालीस? आयुष्यात कधीच खोटं बोलायचं नाही असं ठरवलं होतंस ना? आबांनी तुला असं कधीच शिकवलेलं नाही. मग अन्नपूर्णा आजींची तू फसवणूक करायला लागलीस. उद्या ऋषी सरांबरोबर तुझा साखरपुडा होणार आहे. तू महाजनांची नात नाहीस तरी बी साखरपुडा केलास तर ऋषी सरांना बी फसवल्यासारखंच आहे की हे. कारण त्यांचं लगीन तुझ्या संग नाही तर महाजनांच्या नाती संग ठरलंय. जर पुढे जाऊन नयनतारा मॅडमला खरं काय ते कळलं तर त्या काय करतील? त्या तुला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत ग. तुझ्या या एका चुकीमुळे दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ नको व्हायला. आणि तुला असं करायचा हक्क बी नाही. नाही, मी हा साखरपुडा नाही करू शकत. अन्नपूर्णा आजींना जे काय खरं आहे ते आता कळलंच पाहिजे. कमळे कुठं गेली? कमळे, ए कमळे, 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 काय झालं? ए कुठं निघालीस? इंगे, माझं एक महत्वाचं काम आहे, तू आवरून घे, मी आलोच. अगं पर कमळे,
राजन काकांकडे गेली काय? अरे देवा, राजन काकांनी मला एक काम सांगितलेलं ते त्यासनी सांगायलाच विसरलो. हां डॉक्टर, माणसाच्या नखांचा मेडिकल टर्ममध्ये कशा कशासाठी उपयोग होऊ शकतो? DNA टेस्ट. ओके, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर हे सगळं जे काही चाललंय ते माझ्या आणि कमळीच्या DNA टेस्टसाठी चाललंय. तर काका, येईन घे. तुम्ही सांगितलेलं काम मी केलं. काय झालं मग? काय समजलं? मी त्या कडू आजीच्या मागं मागं गेलतो तेव्हा त्या गुजर चौकातल्या एका लॅबमध्ये गेले. त्या लॅबचं नाव पाहिलंस? होय, बघितलं की. फाईन लाईफ असं नाव होतं त्या लॅबचं. फाईन लॅब. वा बाळा, खूप मोठं काम केलंस तू. आता इथून पुढे मी बघतो काय करायचं काय. काका, त्या कडू आजीचं पुन्हा काहीतरी कांड करायची तयारी सुरू आहे काय? त्यासाठी तर चाललंय सगळं. तू जा. थँक्यू. मी बघतो काय करायचं काय. मला वेळ न घालवता लवकरात लवकर त्या लॅबला जायला हवा.